गुड इव्हनिंग त्यानंतर हे प्रकाश अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आपण इयत्ता 7वी विषय नागरिकशास्त्र पाहणार आहोत. मग आपले पाठाचे पहिल्या पाठी आपल्या संविधानाची ओळख आपण त्यामध्ये करून घेणार आहे. दुसऱ्या पाठात त्याची उद्देशिका आणि तिसऱ्या पाठामध्ये संविधानाची वैशिष्ट्य पाहणार आहोत. तर चौथ्या पाठामध्ये आपण काही मूलभूत हक्क आहेत ते जाणून घेऊन त्या मूलभूत हक्कावर दुसऱ्या पाठात अभ्यास करून त्याचे मार्गदर्शक तत्त्वे आणि त्याची कर्तव्य काय ते आपण पाहणार आहोत. तर आपण पहिला पाठ पाहूया. बघा, आपल्या संविधानाची ओळख आपल्याला करून घ्यायची. चला बघा, थोडीशी आपण उजळणी करूया. यामध्ये त्याच्या नागरिकशास्त्राच्या पाठ्यपुस्तकात आपण काही नियमांच्या आवश्यकता आहे बरेच मुद्दे समजून घेतले. कुटुंब, शाळा, आपले गाव आणि शहर यांचे व्यवहार सुरळीतपणे चालल्यामुळे आपण संकेत नियम काय करतो पाळतो. पण कुटुंबात नियम नसतात. काय सर, कुटुंबात नियम नसतात, परंतु प्रत्येक कुटुंबामध्ये सदस्याची कसे वागावे याविषयी काही संकेत असतात. शाळेत प्रवेशासंबंधी गणवेश आणि अभ्यासाविषयी असतात नियम असतात. विविध स्पर्धेचे काय असतात नियम असतात. आपल्या गावाचा आणि शहराचा कारभारी नियमानुसार हा चालत असतो. याचप्रमाणे आपल्या देशातला कारभार हा नियमानुसारच चालतो. पण कुटुंब, शाळा, गाव अथवा शहरासंबंधित असणारे नियम मर्यादित स्वरूपाचे असतात. परंतु देशाच्या काही कारभारासंबंधी नियम किंवा तरतुदी काय होतात मात्र ते व्यापक ठरतात. आता बघा आता आपण संविधानाचा अर्थ काय तो जाणून घेऊया. देशाच्या कारभारासंबंधीचा तरतुदी हा एकत्रितपणे सुसूत्रपणे काय होतात ग्रंथात नमूद केले असतात. त्यालाच काय म्हणतात आपण संविधान असे म्हटले जाते. बघा, देशाच्या कारभारासंबंधी तरतुदी हे काय करतात एकत्रितपणे सुसूत्रपणे आणि काय होतं ते ग्रंथात नमूद केले जातात. त्याला काय म्हटले जातात संविधान असे म्हटले जातात. याचा अर्थ संविधान म्हणजे काय, देशाच्या कारभारासंबंधीचा तरतुदी काय लिखित दस्तावेज होय. काय तर ते तरतुदीच्या काय लिखित दस्तावेज होय. जनतेकडून निवडून आलेल्या प्रतिनिधी काय शासन आणि सरकार असतात स्थापन केले जाते. पण संविधान काय तरतुदीनुसार राज्यकारभार करण्याचे शासनावर ते बंधन असते. संविधानातील तरतुदी किंवा त्यात नमूद केलेला कायदा हा मूलभूत असतो. तर संविधानात विसंगती ठरतील असे काही कायदे शासनाला करता येत नाही आणि असे केल्यास काय होते न्यायमंडळ हे रद्द ठरवू शकतात. संविधानातील तरतुदी कोणत्या बघूया आपण. बघा, संविधानातील तरतुदी हे अनेक विविध बाबींचे असतात. उदाहरण नागरिकत्व, नागरिकांचे हक्क, नागरिक शासन संस्था यांच्यातील संबंध, शासनाच्या करायच्या कायद्याचे विषय, निवडणुका, शासनावरील मर्यादा, राज्याच्या अधिकार क्षेत्र इत्यादी प्रमाणे. तसेच संविधानानुसार राज्यकारभार करण्याचे तत्व बहुतेक काय तर सर्वत्र देशांनी काय ते स्वीकारले आहे. पण असे असले तर प्रत्येक देशाचे काय संविधानाचे स्वरूप वेगवेगळे असते. इतिहास, समाज रचना, संस्कृती, परंपरा इत्यादी काही देशात काय असते भिन्नता आपल्याला आढळून येते. ते वेगळेपणे आढळून येतो. त्याचप्रमाणे राष्ट्राच्या गरजा उद्देश काय भिन्न हे असू शकतात. त्याच अनुरूप हे ते संविधान निर्माण करण्याचे प्रयत्न ते राष्ट्र करत असते. पुढे पाहूया. आता संविधानाची आवश्यकता आपण हा मुद्दा पाहणार आहोत. चला, संविधानात नमूद केलेल्या तरतुदीनुसार किंवा नियमानुसार राज्यकारभार करणारे फायदे असतात. राष्ट्राला अनेक फायदे असतात. कशामुळे असतात संविधान काय नमूद केलेल्या तरतुदी आणि नियम काय असतात राज्यकारभार काय असतात अनेक फायदे असतात. ते पुढच्या बघा, शासनाला नियमाच्या चौकटीत राहूनच काय राज्यकारभार करावा लागतो. त्यामुळे त्यांना काय मिळालेले अधिकार किंवा सत्तेचा दुरुपयोग शक्यता ती असते दुरुपयोग करण्याची शक्यता अशी कमी असते. आता संविधानात नागरिकांचे हक्क हे त्यांच्या स्वातंत्र्याचा काय असतो उल्लेख असतो. शासनाला ते हक्क हिरावून घेता येत नाही, म्हणून नागरिकांचे हक्क काय स्वातंत्र्य सुरक्षित राहते. आता संविधानातील तरतुदी काय राज्यकारभार करणे म्हणजेच काय कायद्याचे राज्य काय प्रस्थापित करण्यासारखे आहे. कारण त्या सत्तेच्या काय गैरवापर किंवा मनमानी कारभाराला वाव नसतो. तर संविधानामुळे काय होतं राज्यकारभार होत असल्याचे पाहून सामान्य माणसाला शासनावर काय होतं विश्वास वाढतो आणि त्यातून सहभाग काय होतो त्यांचा सहभाग उत्सुकता असते. सामान्य माणसांच्या वाढत्या सहभागामुळे लोकशाही काही अधिक मजबूत ठरते. तर संविधान त्या देशासमोर काही राजकीय आदर्श काय होते ठेवते, पण त्या देशांचे वाढत्या करायचे बंधन असतात राष्ट्रावर ते असतात. त्यातून जागतिक शांतता, असुरक्षितता आणि मानवी हक्काचे संवर्धन ह्या होण्यास होते पोषक वातावरण तिथे
निर्माण होते, पण नागरिकांच्या कर्तव्याचे उल्लेख हे संविधानामध्ये असल्याने नागरिकांची जबाबदारी काय असते ती निश्चित असते. पुढे पाहूया आपण राज्यकारभार म्हणजे काय. आता बघा, देशाच्या राज्यकारभारात कोणकोणत्या बाबी सामावले गेले ते आपण पाहू आधी. बघा, देशाच्या सीमारेषेचे संरक्षण करणे, परकीय आक्रमणापासून जनतेचे रक्षण करणे, इथपासून ते दारिद्र्य निर्मूलन, रोजगार निर्मिती, शिक्षण, आरोग्य सेवा, उद्योग व्यवसायाचा प्रोत्साहन, दुर्बल घटकांचे संरक्षण, महिला, बालके व आदिवासीच्या प्रगतीसाठी उपाययोजना इत्यादी अनेक विषयांबाबत शासनाला कायदे करावे लागतात. पण कायद्यांच्या अंमलबजावणीद्वारे समाजात योग्य बदल घडवून आणावे लागतात. थोडक्यात सांगायचे झाले, आधुनिक काळातील शासनाला अवकाश संशोधनापासून सार्वजनिक स्वच्छतेपर्यंत सर्व बाबींमध्ये निर्णय घ्यावे लागतात. त्यालाच काय म्हणतात आहे, राज्यकारभार असे म्हणतात. तर राज्यकारभार म्हणजेच काय बघा, आधुनिक काळातील शासन काय अवकाश संशोधनापासून ते सार्वजनिक स्वच्छतेपर्यंत सर्व बाबींची काय होते निर्णय त्यांना घ्यावे लागतात. त्याला आपण काय म्हणलं जातं, राज्यकारभार असे म्हटले जातात. तर संविधानाचा अर्थ व त्यांची आवश्यकता समजून घेतल्यानंतर आपण भारताचे संविधान निर्मिती कशी झाली ते जाणून घेऊया. बघा, संविधान निर्मितीची पार्श्वभूमी. बघा, भारताच्या संविधान निर्मितीला इसवी सन 1946 पासून सुरुवात झाली. कधी सुरुवात झाली, इसवी सन 1946 पासून सुरुवात झाली. स्वतंत्र भारताचा राज्यकारभार हा ब्रिटिशांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालणार नाही, तर तो काय भारतीय स्वतःचा तयार केलेल्या कायद्यानुसार चालेल, असा स्वातंत्र्य चळवळीत नेत्यांचा आग्रह होता. पण त्यानुसार भारताचे संविधान तयार करण्यासाठी एका समितीची स्थापना आली. ती समिती म्हणजे संविधान सभा ही म्हणून ओळखली जाते. आता बघा, संविधान सभामध्ये बघा, आपला देश हा 15 ऑगस्ट 1947 रोजी काळाला स्वातंत्र्य झाला. कधी झाला आपला भारत स्वतंत्र? 15 ऑगस्ट 1947. त्यापूर्वी भारत कोणाचे होते राज्य, तर इंग्रजांचे राज्य होते. इंग्रज सरकारने काय राज्यकारभाराचे सोयीसाठी मुंबई प्रांत, बंगाल प्रांत, मद्रास प्रांत यासारखे विभाग त्यांनी पाडले होते आणि त्या प्रांतामध्ये कारभार हे लोकप्रतिनिधी मार्फत चालवत जात होता. पण त्याचबरोबर देशातील काय झाला, काही भागांचा कारभार ते स्थानिक राज्य पाहत होते. पण अशा भागांना संस्थानिक म्हणत त्यांचे प्रमुख संस्थानिक म्हणून कायला ओळखले जात. संविधान सभेत प्रांत संस्थानाचे प्रतिनिधी यांचा समावेश होता. संविधान सभेत एकूण किती सदस्य असतात, तर 299 सदस्य असतात. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे कोण होते? अध्यक्ष होते. अरे बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं काय योगदान आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काय मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यांचा विविध देशाच्या काळात संविधानाचा गाढा अभ्यास त्यांचा होता. पण त्यांनी अहोरात्र अभ्यास व चिंतन करून संविधानाचा मसुदा तयार केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाचा मसुदा हा सभेपुढे काय मांडण्यात आला. पण त्यावर काय झाली, चर्चा झाली आणि दुरुस्त्या सुचवण्यात आल्या. संविधानाचा मसुदा हा संविधानाकडे सभेपुढे मांडण्याचे, त्याविषयी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे, तसेच संविधान सभेच्या कार्यसूचनेचा मूळ मसुद्याचा फेरबदल करण्याचे प्रत्येक तरतूद हे निर्देशाचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. पण भारताच्या संविधान निर्मितीत या योगदानामुळे भारताचे संविधानाचे हे शिल्पकार म्हणतात. बघा, तर भारतीय संविधानाचे शिल्पकार असे म्हटले जाते. पण संपूर्ण संविधान हे लिहून पूर्ण झाल्यानंतर संविधान सभेने त्यास काय झाली, मान्यता दिली व स्वीकार 26 नोव्हेंबर 1949 रोजी केला. कधी स्वीकार केला भारतीय संविधानाचा? तर 26 नोव्हेंबर 1949 मध्ये त्यांचा स्वीकार केला. म्हणून 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून आपण साजरा करतो. आता 26 जानेवारी 1950 रोजी संविधानातील तरतुदीनुसार देशाचा राज्यभर चालवण्यास काय झाली, सुरुवात तिथे झाली. या दिवसापासून भारताचे प्रजासत्ताक राज्य अस्तित्वात आले. म्हणून 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा करतो. बघा, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि मौलाना आझाद आणि सरोजिनी नायडू हे तुमचे आहेत. आपण पुढे पाहूया. तर बघा, भारतीय संविधानाचा मसुदा संविधान सभेचे डॉक्टर राजेंद्र साहेब आंबेडकर यांनी सादर करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चित्र आपल्याला दाखवलं आहे.
पाठावरील स्वाध्याय हा तुम्ही आपल्या वहीमध्ये सॉल्व्ह करता. आपण पुढचा पाठ पाहूया. बघा, संविधानाचे उद्देश. आणि आपण मागच्या पाठामध्ये आताच म्हणजे या पाठामध्ये आपण असं शिकलो की संविधान म्हणजे काय, राजकारणाचे नियम हे स्पष्ट करणं एक महत्वाचा काय असतं, दस्तावेज असतो. तर संविधान सभेने काय केले, भारताच्या संविधानाची काय केली, निर्मिती केली. संविधानामुळे काय होते, आपल्या लोकप्रतिनिधीला कायद्यानुसार काय राज्याचे व्यवहार कसे करावे लागतात. तर आता बघा, संविधान हा देशाचा काय मूलभूत आणि काय सर्वश्रेष्ठ कायदा आहे. कोणताही कायदा हा सर्वश्रेष्ठ आहे. तर कोणताही कायदा करण्यामागे काही निश्चित उद्दिष्ट काय आहे किंवा हेतू त्यात असतो. तर बघा, उद्दिष्ट किंवा हेतू स्पष्ट केल्याने काय होतं, सविस्तरपणे कायद्यातील काही अन्य तरतुदी केल्या जातात. त्याची एकत्रितपणे थोडक्यात सुसंगतपणे रीतीने केलेली मांडणी म्हणजेच काय, प्रस्तावना होय. बघा, आणि होय, आणि या प्रस्तावनेलाच उद्देशिका असे म्हटले आहे. काय म्हणले आहे त्या प्रस्तावनेला, उद्देशिका असे म्हटले आहे. उद्देशिकेलाच भारतीय संविधानाचे काय प्रस्ताविका असे म्हटले गेले आहे किंवा सरनामा हे म्हटले गेले. आता उद्देशिका ही आपल्या संविधानाची उद्दिष्टे स्पष्ट करते. बघा, आपण सर्व भारताचे नागरिक आहोत. आपण सर्वात एक देश म्हणून काय मिळवायचा आहे हे उद्देशिका सांगते. पण यातील मूल्ये, विचार आणि हेतू काय उद्धट आहेत. पण ते कसं प्राप्त करायचं हे विषय काय तरतुदी संपूर्ण संविधानातून स्पष्ट केले आहेत. बघा, संविधानाच्या उद्देशिका सुरुवात आम्ही भारताचे लोक हा या शब्दाने होतो. आम्ही भारताचे लोक या शब्दाने होतं. भारताचे सार्वभौम, समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज, निर्वळकरचे भारताच्या निर्धार विषयी काय त्यात सांगितले गेलं आहे. त्यातील काही संज्ञेचा अर्थ आपण समजून घ्या. बघा, सार्वभौम राज्य. भारताला बराच काळ हा ब्रिटिशांचा होता. राजवट चालू होतं. 15 ऑगस्ट 1947 जेव्हा ही राजवट संपली तेव्हा आपल्या देशात तिथे स्वातंत्र्य झाला. पण भारताचे सार्वभौम काय तर तिथे प्राप्तही झाले. पण आपण आपल्या देशातील योग्य वाटतील ते निर्णय घेण्यास काय स्वातंत्र्य आपण आहोत. एखादे राज्य हे परकीय नियंत्रणाखाली नसणे असे सार्वभौम या शब्दाचा अर्थ आहे. आपल्या संपूर्ण स्वातंत्र्याचे सर्वात महत्वाचे उद्दिष्ट सार्वभौमत्व प्राप्त करणे होय. सार्वभौमत्व म्हणजे काय, राज्यकारभार करण्याचे सर्वश्रेष्ठ अधिकार होय. तर लोकशाही सार्वभौम हे जनतेच्या काय हाती असते. जनता आपल्या प्रतिनिधीकडून निवडून त्यांना काय सार्वभौमच्या अधिकाराची परवानगी देते. आपल्या देशाच्या अंतर्गत कोणते कायदे करावेत हे ठरवण्याचा अधिकार हा जनतेला किंवा जनतेकडून दिलेला शासनाला असतो. आता समाजवादी राज्य. समाजवादी राज्यामध्ये असं राज्य जिथे गरीब, श्रीमंत आणि यांच्यात मोठी तरीही नसते. पण देशाच्या संपत्तीवर सर्वांचा काय असतो, हक्क असतो. संपत्तीचे केंद्रीकरण तर काही लोकांच्याच हाती होणार नाही याची काळजीही घेतली जाते. आता धर्मनिरपेक्ष राज्य. उद्देशिकेने धर्मनिरपेक्ष हे आपले उद्दिष्ट असल्याचे सांगितले आहे. धर्मनिरपेक्ष राज्यात सर्व धर्मांना काय समान मानले गेले आहे. कोणताही एकाच काय राज्याला धर्म मानला जात नाही. तर नागरिकांनी आपापल्या धर्माचे काय पालन हे मुभा असते. पण नागरिकांमध्ये काय धर्माच्या आधारावर भेदभाव करता आपल्याला येत नाही. पुढे पहा. आता लोकशाही राज्य. बघा, लोकशाही राज्यकारची सत्ता ही लोकांच्या हाती असते. पण त्यांच्या इच्छेला काय सरकार निर्णय घेते आणि धोरणे आखते. शासनाच्या सर्वांच्या कल्याणासाठी महत्वाचे आर्थिक, सामाजिक निर्णय त्यांना घ्यावे लागतात. असे निर्णय रोजच्या रोज काय सर्व लोकांना एकत्र येऊन देणे शक्य नसते. म्हणून ठराविकानंतर निवडणुका होतात. काय होतात, निवडणुका होतात. या निवडणुकीमध्ये मतदार मत देऊन आपले प्रतिनिधी ते निवडतात. निवडून आलेले प्रतिनिधी संविधानाच्या काळात निर्माण केलेले संसद, कार्यकारी मंडळ अशा संस्थांमध्ये ते जातात आणि संविधानाचे नमूद केलेले कायद्यात सांगितलेल्या प्रक्रियेने संपूर्ण जनतेसाठी ते निर्णय घेतात. पुढचा पॉइंट आहे गणराज्य. आता आपल्या देशात लोकशाही बरोबर गणराज्य ही पद्धत आहे. कोणती गणराज्य पद्धत आहे, गणराज्यात काय सर्व सार्वजनिक पदे लोकांकडून निवडून दिली जातात आणि कोणती सार्वजनिक पदे वंश परंपरेने येत नाही. तर राष्ट्रपती, प्रधानमंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री, महापौर, सरपंच यासारखी पदे काय ते सार्वजनिक असतात. त्या पदावर काय विशिष्ट वयाची अट पूर्ण करणाऱ्या कोणत्याही भारतीय किंवा नागरिकाला निवडणुका लढवून जाता येते. पण राजसत्ताक पद्धत ही पद्धत आहे
वंशपरंपरा एका कुटुंबातील व्यक्तीकडे ती जात असते. तर उद्देशाने सर्व भारतीय काय नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य, समता आणि ही तीन मुलाची त्यानुसार व्यवहाराचे कायदे, ती मूल्य प्रत्यक्ष व्यवहारात आणण्याची हमी दिली आहे. या मूल्याचा आपण अर्थ समजून घेऊ. बघा आता न्याय, अन्याय दूर करून सर्वांना आपल्या प्रगती संधी मिळून म्हणजे न्याय होय. सर्व लोकांचे कल्याण होईल या दृष्टीने उपाययोजना करणे म्हणजेच काय ते प्रस्थापित करणे आणि प्रस्तावित करणे हे उद्देशिक मध्ये काय त्यांचे तीन प्रकार सांगितले आहेत. ते बघा सामाजिक न्याय, व्यक्तीमध्ये जात, धर्म, वंश, भाषा, प्रदेश, जन्म अथवा लिंग यावर आधारित काय होते कोणताही भेदभाव करू नये, या सर्वांचा काय दर्जा माणसाला हा सारखाच असावा. पण आर्थिक न्यायामध्ये बघा भूक, उपासमार, कुपोषण या बाबीमुळे गरिबीमुळे काही दारिद्र्य होतात तिथे निर्माण होतात. पण गरिबी दूर करायची असेल तर प्रत्येकाला आपल्या कुटुंबाचे काय होते पालन पोषण करण्यासाठी उपजीविकेची काय असते साधन मिळण्याचा हक्क असतो. पण आपल्या सगळ्यांचे प्रत्येक नागरिकाला हा अधिकार आणि भेदभावाशिवाय तो दिला गेला आहे. दुसरा पॉईंट आपला राजकीय न्याय. आता राजकारणात भाग घेण्याचा सर्वांना समान हक्क असावा म्हणून आपण प्रौढपण मतदान पद्धती स्वीकारली. त्यानुसार वयाचे 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या सर्व नागरिकांना काय होतं मत देण्याचा अधिकार तिथे असतो. तर स्वातंत्र्य म्हणजे आपल्याला जाचक, अयोग्य, निर्बंध आपापल्या क्षमतेचा काय विकास करण्याचा पोषक वातावरण असणे होय. आता लोकशाहीत नागरिकांना स्वातंत्र्य असते, पण स्वातंत्र्य असेल तर लोकशाही होते प्रगल्भ होते. पण विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे व्यक्तीचे काय होते मूलभूत स्वातंत्र्य. प्रत्येकाला आपल्या मनाने विचार व्यक्त करता येतात. विचारांच्या देवाणघेवाणीने आपले ते काय होतं सहकार्य, एकोपा काय होतं वाढत जातो. व त्याचबरोबर एखाद्या समस्येचे अनेक काय होतात बाजू आपल्याला समजून घेता येतात. श्रद्धा, समजुती, उपासना व स्वातंत्र्य प्रामुख्याने काही धार्मिक स्वातंत्र्य काय व्यक्त होते. आता आपल्या धर्माच्या किंवा आपल्या पसंतीच्या धर्माच्या काय होतं शिकवणीनुसार वागण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक भारतीय नागरिकाला आहे. आपले सण उत्सव साजरे करण्याचे, श्रद्धास्थाने बाळगण्याचे, उपासने स्वातंत्र्य यात अभिप्रेत आहे. आता समता, पुढचा पॉईंट आपला समता. उद्देशाने भारतीय नागरिकांना दर्जा आणि संधी बाबतीत काही समतेची हमी दिली आहे. तर जात धर्म, वंश, लिंग, जन्मस्थान इतर काय भेदभाव न करता माणूस म्हणून काय सर्वांचा दर्जा हा सन्मान असेल. याचा अर्थ असा की उंचने श्रेष्ठ, कनिष्ठ असे भेद न करणे म्हणजे काय समान दर्जाची हमी देणे होय. आता उद्देशाने संधीची समानता ही महत्वाची मानली जाते आहे. पण आपल्या विकासाची संधी संविधानाच्या उद्देश काय सर्वांना प्राप्त झाले, पण त्याला त्या उपलब्ध करून देताना कोणताही भेदभाव केला जाणार नाही याची काळजी घेतली जाते. पण संविधानाच्या उद्देशाने एका अगदी वेगळ्या आदर्शाचा किंवा तत्वाचा उल्लेख केला आहे. आदर्श किंवा ते तत्व म्हणजेच काय बंधुत्वाची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट आणि व्यक्तीची प्रतिष्ठा जपण्याची हमी होय. आता पुढचा पॉईंट आपली बंधुता. संविधान काढताना असे वाटते की केवळ न्यायाची किंवा स्वातंत्र्य किंवा समतेची हमी देऊन भारतीय समाजाला कायदा समता निर्माण होत नाही. ते समता तिथे निर्माण होत नाही. त्यासाठी कितीही कायदे केले तरी काय जो माझा भारतीमध्ये बंधुता ही असणार नाही तोपर्यंत या कायद्याचा काय उपयोग आपल्याला होणार नाही. म्हणूनच बंधुभावाची काय निर्मिती उद्देशिक समाविष्ट केला आहे. बंधुता म्हणजेच काय तर आपल्या देशातील काय सर्व नागरिकांविषयी आणि परस्परांशी काय आत्मीयतेची भावना असणे होय. पण बंधुभाव आणि परस्पराबद्दल सहानुभूतीची भावना निर्माण करून एकमेकांच्या समस्या काय होतं लोकसभेचा ते विचार करतात. पण बंधुभाव हे व्यक्ती प्रतिष्ठा यांचा निकटचा संबंध. व्यक्ती प्रतिष्ठा म्हणजेच काय तर प्रत्येक व्यक्तीला माणूस म्हणून सन्मान असतो. तो म्हणजे जात, धर्म, वंश, लिंग इत्यादी भाषा बाबींवर काय होतं ते ठरत नाही. तर आपल्याला ज्याप्रमाणे इतरांनी आदराने किंवा सन्मानाने वागावे असे वाटते तसा आदराने आणि सन्मान आपणही त्या अन्य व्यक्तींना केला पाहिजे. तर जेव्हा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला आदर करून जेव्हा प्रत्येक व्यक्ती हा दुसऱ्या व्यक्तीचा आदर करून तिच्या स्वातंत्र्य किंवा हक्काचा सन्मान करेल तेव्हा आपोआप काय होते व्यक्ती प्रतिष्ठा तिथे निर्माण होईल. पण अशा वातावरणात बंधुभावी काय होते सहजरित्या तिथे
वाढीस लागते, पण न्याय आणि समतेकडे आधार नव्या समाजाच्या निर्मितीचे कार्य होते अधिक सोपे होते. पण भारताच्या संविधानाच्या उद्देशानुसार याचे मार्गदर्शन प्राप्त होते. आता भारताच्या जनतेने काय हे संविधान स्वतः अर्पण केले आहे आणि उल्लेखनीय उद्देशिकेचा इथे शेवट होतं. तर पाठावरचा स्वाध्याय तुम्ही आपल्या वहीमध्ये सॉल्व्ह करायचंय. आपण पुढे पाहूया. बघा संविधानाचे आता वैशिष्ट्य, तिसरा पाठ आहे आपला संविधानाची वैशिष्ट्य. चला आता मागील दोन पाठात आपण भारताचे काय गेले, संविधानाची निर्मिती कशी झाली, संविधानाच्या उद्देशिकेचा अभ्यास केला. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाहीकडे राज्य सज्ञा करा आपण त्या समजून घेतल्या. आता उद्देशिक नमूद केलेली ही उद्दिष्ट आपल्या संविधानाची वैशिष्ट्ये आहेत. हे व्यक्तिरित्या आपण संविधानाची आणखी माहिती, वैशिष्ट्य आणि संविधानाचे वैशिष्ट्य आपण ह्या पाठात समजून घेणार आहे. तर पहिलाच पॉईंट आहे आपला संघराज्य. संघराज्य हे आपल्या काय संविधानाचे एक महत्वाचे वैशिष्ट्य आहे. मोठा भूप्रदेश आणि खूप लोकसंख्या असणाऱ्या देशामध्ये राज्य करायची संघराज्य काय एक पद्धत आहे. आता मोठा भूप्रदेश हा आपल्याच एक ठिकाणाहून राज्य काय होतो करणे ते अवघड असते, पण दूरवरच्या प्रदेशाकडे दुर्लक्ष करून तेथील लोकांना राज्यकारभारात सहभागी होण्यात संधी ते मिळत नाही. म्हणून संघराज्यात दोन स्तरावर शासन संस्था आणि संपूर्ण देशाचे संरक्षण करणे हे काय परराष्ट्रांचा व्यवहार करणे, शांतता प्रस्थापित करणे इत्यादीची कामे काय मध्यवर्ती शासन पार पाडते. त्यालाच काय म्हटले जाते केंद्र शासन किंवा संघ शासन असे म्हटले जाते. पण संघ शासन काय संपूर्ण देशाचा राज्यकारभार हा करते. आपण ज्या राज्यात राहतो त्या प्रदेशाचा कारभार भरणाऱ्या शासनाला राज्य शासन असे म्हटले जाते. राज्य शासन हे एक मर्यादित प्रदेशाचा काय राज्यकारभार पाहतो. उदाहरण महाराष्ट्राचे शासन. दोन पातळ्यावर वेगवेगळे कायदे आणि कडून परस्पर सहकार्याने राज्यकारभार करण्याचा या पद्धतीला आपण संघराज्य असे म्हणतो. आता अधिकार विभागणी. संघ शासन व राज्य शासन यांचे काही संविधानाने अधिकार दिलेत वाटून दिले आहेत. त्यानुसार कोणत्या विषयाचे अधिकार कोणाकडे आहेत ते पाहू आपण. आणि सूची पाहूया. बघा अंतर काय विविध विषय काय नमूद केले आहेत. आता पहिल्या सूचीला संघ सूची म्हणतात. काय म्हणतात संघ सूची. आता त्यात 17 विषय असून त्या विषय काय संघ शासन कायदे करते. आणि राज्य शासनासाठी राज्य सूची ही असून त्यात 66 विषय आहेत. किती 66 या विषयावर काय आपण राज्य शासन कायदे करते. आणि त्या दोन सूची व्यतिरिक्त तिसरी ही काय होते समवर्ती सूची असून त्या 47 विषय आहेत. दोन्ही शासनाच्या सूचीतील विषयावर काय कायदे तिथे करता येतात. आणि 3 सूचीमध्ये विषय व्यतिरिक्त एखादा विषय नव्याने निर्माण झाल्यावर त्यावर कायदा करायचा अधिकार हा संघ शासनाला असतो. आता हा अधिकार शेषाधिकार म्हणून काय होता ओळखला जातो. काय म्हणून ओळखला जातो शेषाधिकार म्हणतो ओळखला जातो. आता कोणते विषय कोणाकडे ते पाहूया आपण. बघा संघ शासनाकडे विषय संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, युद्ध, शांतता आणि चलनवासन हे आंतरराष्ट्रीय व्यापार इत्यादी काय संघ शासनाकडे विषय आहे. आता राज्य शासनाकडे कोणते विषय बघू. शेती, कायदा, सुव्यवस्था, स्थानिक शासन, आरोग्य, तुरुंग आणि प्रशासन हे इत्यादी विषय राज्य शासनाकडे असतात. आणि दोन्ही शासनाकडे असणारे विषय कोणते रोजगार, पर्यावरण, आर्थिक, सामाजिक, व्यक्तिगत कायदा, शिक्षण इत्यादी होतात. तर केंद्रशासित प्रदेश हा संघ शासित प्रदेश. भारतात एक संघ शासन 28 राज्य शासन किंवा घटक राज्य आणि 9 संघ शासित प्रदेश आहेत. संघ शासित प्रदेशावर संघ शासन काय नियंत्रण असते. नवी दिल्ली, दमण दीव, पुदुचेरी, चंदीगड, दादर, नगर हवेली, अंदमान निकोबार, लक्षद्वीप, जम्मू आणि काश्मीर आणि लडाख हे काय संघ शासित आपले प्रदेश आहेत. तर आता बघा संसदीय
शासन पद्धती भारताच्या संविधानाने संसदीय शासन पद्धतीमध्ये काही तरतुदी केल्या आहेत. तर त्या संसदीय शासन पद्धतीमध्ये राज्यकारभाराची काही अशी एक पद्धत आहे जिथे संसदेला अनेक म्हणजे कायदे मंडळ कायद्याचा निर्णय घेण्यास सर्वश्रेष्ठ अधिकार असतात. पण भारताच्या संसदेत राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा आणि संसद समावेशित असतो. प्रत्येक राज्यकारभारात करणारे मंत्रिमंडळ काय होतात लोकसभेकडून निर्माण होते, पण मग ते कामगिरीसाठी काय ते लोकसभेला काय ते जबाबदार असते. संसदीय शासनपदी संसदेत होणाऱ्या चर्चा विचारविनिमय काय तिथे महत्व दिले गेले आहे. बघा चलनी नोट इथे आपल्याला दाखवली आहे. आपण पुढे पाहूया. स्वातंत्र्य न्याय व्यवस्था. पुढचा पॉइंट आहे आपला स्वातंत्र्य न्याय व्यवस्था. भारताच्या संविधानाने स्वातंत्र्य न्याय व्यवस्थेची निर्मिती केली. वादग्रस्त प्रश्नाची जेव्हा आपापसात सोडवणूक होऊ शकत नाही तेव्हा काय होतं न्यायालयात सादर केले जाते. आता न्यायालयात दोन्ही बाजूचे म्हणजे ऐकून घेऊन काय होतं त्यात अन्याय झालेला असल्यास तो दूर करून निवाडा तिथे केला जातो आणि काम निरपेक्षतेने होणे काय होते आवश्यक होते. आता न्यायालयावर कोणताही दबाव येऊ नये म्हणून संविधानाने न्यायमंडळ अधिकाधिकाने स्वातंत्र्य त्या ठेवण्याची तरतुदी केले आहेत. उदाहरण न्यायाधीशाची नेमणूक ही शासनातर्फे होत नाही तर ती राष्ट्रपतीकडून होते. कोणाकडून होते? शासनातर्फे न होते राष्ट्रपतीकडून होते. न्यायाधीशाला काय सहजपणे पदावरून दूर करता येत नाही. आता बघा एकेरी नागरी तत्व. बघा भारताच्या संविधानाने भारतातील सर्व नागरिकांना एकच नागरिकत्व बहाल केलं आहे ते म्हणजे भारतीय नागरिकत्व. कोणतं? भारतीय नागरिकत्व होय. आता संविधानातील बदलांची पद्धती बघा. संविधानात नमूद केलेली तरतूद ही परिस्थितीनुसार काय बदल किंवा दुरुस्ती काय असते करावी लागते. परंतु संविधानात बदल किंवा दुरुस्ती करावी लागते, परंतु संविधान वारंवार दुरुस्ती केल्यास अस्थिरता होते तिथे निर्माण होऊन जाते. पण म्हणूनच कोणताही बदल न करता ते पूर्ण काय होते विचारांती व्हावा यासाठी भारताच्या संविधानातील काय भारताची संविधान काय बदलाची संपूर्ण प्रक्रिया काय झाली आहे ती स्पष्ट केली आहे. आणि संविधान कोणताही बदल करायचा झाल्यास तो याच प्रक्रियेने करावा लागला जातो. पण संविधान बदलाची प्रक्रिया काय अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. ही फार कठीण नसते पण आणि अतिही ती सोपी नसते. महत्वाच्या दुरुस्तीसाठी आपण विचार विनिमय काय होतं पुरेसा काय होतं वाव देण्यात येतो. पण सर्वसाधारण दुरुस्ती ही सहजपणे काय होईल इतकी लवचिकता या प्रक्रियेत तिथे असते. आता निवडणूक आयोग बघा. निवडणूक आयोगाविषयी वर्तमानपत्रावरील मजकूर तुम्ही नेहमी वाचत असाल, पण भारताने लोकशाही शासन व्यवस्था स्वीकारली असल्याने जनतेला ठराविक मुदतीनंतर आपले प्रतिनिधी पुन्हा नव्याने होतात निवडून द्यायचे असतात. त्यासाठी तिथे काय निवडणुका आपल्याला घ्याव्या लागतात. या निवडणुका खुल्या आणि न्याय वातावरणात होणे काय असतं आवश्यक असतं. पण तेव्हाच नागरिकांना कोणताही दबावशिवाय आपल्याला योग्य वाटेल असा उमेदवार निवडून देता येते. पण शासनाने निवडणुका घेतल्यास असे खुले आणि न्याय वातावरण मिळण्याची खात्री असते. म्हणून आपल्या संविधानाने निवडणुका घ्यायची जबाबदारी एक स्वतंत्र यंत्रणेवर सोपवली आहे. ती म्हणजे यंत्रणा म्हणजे कोणती? निवडणूक आयोग होय. आता भारताच्या सर्वत्र निवडणुका हा महत्वाच्या निवडणुका घ्यायची जबाबदारी कोणी असते? निवडणूक आयोगावर असते. तर आता बघा भारतीय संविधानाची अनेक वैशिष्ट्य आहोत. या पाठात आपण त्यापैकी काही महत्वाचे वैशिष्ट्य अभ्यास केला आहे. मूलभूत हक्काविषयी काय असतात तिथे विस्तृत तरतुदी व आपल्या संविधानाचे आणखी एक महत्वाचे वैशिष्ट्य ते आपण पुढील काही पाठात पाहणार आहोत. आपण इथे थांबूया. थँक्यू. पाठावरील स्वाध्याय सोडून घ्यायचंय.